भगवान पाटील आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व प्रत्येक दिवशी उपस्थिती त्यानंतर दीपक या समोर या चला उतरा मैदानामध्ये जेवढे खेळाडू आहेत चला प्रसन्नची वाट पाहिली जात होती तोही आलाय आता चला उतरा मैदानामध्ये आता वेळ घेऊ नका प्लीज मान्यवरांचं आगमन इथे होत आहे सर्वांसाठी बघा खुश खबर बाबा चषक क्रिकेट स्पर्धा खरोशीच्या मैदानावर लवकरच आपल्या भेटीला येत आहे पेन तालुक्यातील मानाची अंडरम ग्राउंड क्रिकेट स्पर्धा सौभाग्यवती मानशी महेश घरात विद्यमान उपसरपंच पेन खरोशी यांच्या संकल्पनेतून सन्माननीय धनंजय दादा पाटील बाबा ब्रँड माजी उपसरपंच चषक कोपरोली यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि खास आकर्षक मुंबई विरुद्ध ठाणे महिलांचा प्रेक्षणीय सामना असणार आहे ठिकाण खरोशी पेन मुख्य आयोजक बाबा यांचे खंदे समर्थक महेश पांडुरंग घरत समाजसेवक खरोशी पेन त्यांचं आमच्या बाबा ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू चला लढतीला आपण सुरुवात करूया खर तर आपण प्रतीक्षा करत होतो आणि ती लढत आता मैदानामध्ये सुरू होते TCC दुंद्रे खेळाडू कक्ष मध्ये बघा वाहल क्रिकेट संघाचे जे समर्थक आहेत खेळाडू तुमच्यासाठी ते कक्ष बनवण्यात आलेले आहे कुणी खाली बसायचं नाहीये आणि यदा कदाचित तुमचा समर्थक असेल कोणताही संघाचा असेल त्याने तिथे बसू नये काल निश्चित स्वरूपात तिसऱ्या दिवशी आपण चौथ्या दिवशी बघितलं संतोष पाटील साई रक्षा कंस्ट्रक्शन ज्यावेळेस कोपरोली विपक्ष भगतवाडी सामना सुरू असताना तुमचा एक प्लेअर काल अर्थात चौथ्या दिवशी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर 2 धावांनी दंडित केलं गेलं आणि आज तुमचा कोणताही संघ असो त्यांचा समर्थक जर आमच्या निदर्शनात आला तर गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने 2 धावांनी दंडित केलं जाईल चला फिल्डिंग लावून घ्या आता आर्या स्पोर्ट्स तिरंगा दुंद्रे अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल ज्यांच्या वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आली तो स्कायरा 11 यंगस्टर्स वहाल या 2 बलाढ्य संघामध्ये तुम्हाला ही फाईट मैदानामध्ये बघायला मिळेल टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग चूज केले दुंद्रे संघानं चला वेळ घेऊ नका आता प्लीज 1 मिनिटाच्या आतमध्ये फिल्डिंग लावून घ्या चला तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघ जास्त वेळ घेऊ नये तुम्ही सन्माननीय भरत गुरव साहेब आणि महेश साहेबांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत आहे तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघ तुम्ही काही कारणास्तव उशीर आलं गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघाला 2 धावाने दंडित केलेले आहे अर्थात 2 धावांची पेनल्टी लादण्यात आलेली आहे तिरंगा दुंद्रे क्रिकेट संघाला चला खेळ स्टार्ट वलनार वैभव आणि आता त्यांच्या समीप जोडले जातील मनोहर पाटील वाजे धन्यवाद महागुरु
गावदेवी चॅम्पियन्स वाकडी हा संघ सुपर 6 मध्ये पोहोचला। त्यानंतर गौरी स्पोर्ट्स नेवाले हा संघ सुपर 6 मध्ये पोहोचला आणि आता ही सुपर 12 मधील तिसरी लढत। दोन्ही संघाला भरपूर शुभेच्छा आपण देऊया आणि सुरुवात करूया लढतीला। सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये प्रयास कोहली आणि सबीर नाईक बॅटिंग साठी उतरलेत आणि गोलंदाजीची मुख्य धुरा सांभाळत असताना प्रसन्न पाटील। 4 षटकांची लढत, एक पॉवर प्ले वाटायला येईल। विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा। पहिल्याच बॉलवर जोरदार अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे। प्रयास कोहली मॅन इन फॉर्म, बॅक टू द डगआउट। पहिल्या चेंडूवर खेळाडू झेल बाद। तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोष। मोठं यश प्रसन्न पाटीलला मैदानामध्ये मिळालंय। तर सन्माननीय विष्णुशेठ फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे। लढत सध्या मैदानामध्ये सुरू असताना पहिल्याच बॉलवर प्रसन्न पाटील याला मिळाली विकेट। प्रयास कोहलीला त्यांनी बाद केले आणि मैदानामध्ये दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावर सुजल घरत बॅटिंग साठी। खाताही न उघडता परतावा लागला। ही महत्वपूर्ण मॅच आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी, या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी। भरपूर प्रेक्षक सध्या मैदानाच्या बाहेर दोन्ही टीमला चेअरअप करत असताना सपोर्ट सिस्टम्स तुम्हाला बघायला मिळते। सज्ज होत असताना प्रसन्न लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड हे बॅटल सध्या मैदानामध्ये बघायला मिळेल। भरपूर अनुभव प्रसन्न पाटील कमी वयामध्ये आणि कमी वेळेमध्ये यशाची उंच शिखर ज्या खेळाडूंना गाठली, कतार पासून दुबई पासून त्याचा प्रवास सातत्याने भ्रमंती आपण बघतो। वेगवान राहिली, खूप रिस्की रन होती। पंच सांगतात की लेग्स बायच्या स्वरूपाने ही धाव सांघिक कोट्यामध्ये ऍड केली जाईल। खूप घातक सिद्ध होत असताना सध्या प्रसन्न पहिल्या 2 चेंडूमध्ये दिसलाय। पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली। आता लेग्स बायच्या स्वरूपाने आलेली ही रन सद्यस्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळते। तर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे धनंजय दादा पाटील यांचे छोटे बंधू राजेंद्र पाटील यांचं आगमन होत आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। सुस्वागतम। प्रसन्न पुन्हा एकदा तयार आहे। स्ट्रायकर एंडकडे राईट हँडेड बॅट्समन समीर नाईक पहिल्यांदा ऑन स्ट्राइक एंडकडे आलेत। टॅप केल्या बॉलला आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय, दिशा देण्याचं काम राहिले या चेंडू गणित। थोडंसं संयमाने घेण्याचा प्रयत्न प्रसन्न पाटील, कारण एक वेगवान गोलंदाज नेहमी आपल्या वेगावर स्वार होत असताना अनेक ओपन क्रिकेट सातत्याने करत असतो। भ्रमंती सातत्याने या खेळाडूची सुरू असते। आज आपल्या संघाकडून खेळ करत असताना पहिले 3 बॉल हे फार इफेक्टिव्ह त्याची सध्या मैदानात सिद्ध होत असताना बघायची लढत कशी राहील। मागील दोन्ही सामने पहिल्या इनिंग मध्ये लो स्कोरिंग झाल्या आणि त्यानंतर त्या धावा चेसही झाल्या। या मॅच मध्ये काय वेग होईल? प्रसन्नची ताकद आहे, गुड लेंथ वरून बॉल इतका टेकअप करतो, कारण उंच खोरा आहे आणि त्यासोबत त्याची हार्ड फॅक्टर, त्याची हार्ड ऍक्शन, बॉल रिलीज ऑफ द डिलिव्हरी खूप वेगाने चेंडू रिलीज करतो। लेफ्ट हँडेड असल्या कारण त्याच्याकडे नॅचरल लेग ब्रेक आणि वेगासोबत लेग ब्रेक व जो फलंदाजांना नेहमी अडचणी क्रिएट करत असतो। मागील बॉल चॅलेंजिंग राहिलं, परफ्यूम डिलिव्हरी बघायला मिळाली प्रसन्न पाटीलची। 4 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर धावा आहेत, त्यात 2-1 खेळाडू बाद। लेफ्ट हँडेड खेळाडू समोर सुजल घरत चांगला सिद्ध होत असताना सध्या प्रसन्नचे ओव्हर पुन्हा एकदा लेग लान्स पद्धतीने खेळायचं होतं। रन मात्र इथे मिळणार नाही, जोखीम पत्करली नाही। चांगली गोलंदाजी सध्या सुरू असताना या षटकामध्ये प्रसन्नची फलंदाजी देखील फार उपयुक्त राहिली आहे। काल आपण बघितलं असेल धुंद्रे संघ भरपूर संघर्ष त्यांनी केलाय या स्पर्धेमध्ये आणि तेवढाच संघर्ष वहाल टीमने देखील केलाय। 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा ऑन बोर्डवर अंतिम चेंडू या ओव्हरचा। थोडंसं फिरून खेळायचं होतं। प्रसन्न इतक्या इझिली तुम्हाला असे फटके कन्वर्ट करून देणार नाही आणि याच पद्धतीने पहिलं षटक फार वेगवान राहिलं। अवघ्या 3 मिनिटांमध्ये हे षटक त्यांनी संपवलं आणि ज्यामध्ये रन खर्च केल्या 3 आणि एक महत्वाचा खेळाडू प्रयास कोहलीला त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं 1 ओव्हर नंतर।
परत गुरव साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. विष्णुशेठ फडके कोपरोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. एक ओव्हरचा खेळ संपलाय. प्रसन्न पाटील खूप उपयुक्त सिद्ध झाला. इफेक्टिव्ह राहिली. पहिलं पॉवर प्लेचं षटक सक्सेसफुल राहिलं त्याचं ओव्हर आणि त्यामध्ये त्याने रन खर्च केला 3. एक विकेट आपल्या नावे केली. द्वितीय षटकाला सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी आता सज्ज होईल अमर पाटील. बघू शकता दोन्ही टीमचे स्क्वॉड तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळाले. इक्विरेवेंट संदेश शेळके प्रचंड मेहनत त्यांची टीम करत असताना 30,000 सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत आणि आज संदेश शेळकेचा वाढदिवस आहे. त्याला शुभेच्छा पुन्हा एकदा. सव्या मैदानामध्ये जास्त वेळ प्लीज घेऊ नका. आता वेळ आपल्याला वाचवावी लागेल. थोडंसं वेगवान खेळ हवेमध्ये थोडीशी आर्द्रता थोडंसं थंडावा आता जाणवायला सुरुवात झाली आहे. बघायचं आहे आजची रात्र कोण बनेल चॅम्पियन. कोणते 2 खेळाडू लकी ठरतील जे 2 बाईक्स जिंकतील. अगदी बघू शकता बाबा ब्रँड अगदी तुम्हाला बघायला मिळते व्यासपीठावर ज्यांनी या स्पर्धेसाठी एक 2 व्हीलर बाईक प्रत्येक वर्षी त्यांनी बाईक पुरस्कृत केली आणि त्यासोबत या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय रोशन शेठ पाटील यांचे पिता श्री रमेश शेठ पाटील यांनी केलेली एक बाईक पुरस्कृत. दुसऱ्यासाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीचं पहिलं षटक प्रसन्न पाटीलचं खूप शांतपणे खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु तदनंतर आता मोड चेंज जरूर करेल बॅटिंग करणारा वाल संगम. कारण धावसंख्या जमवणं हे फार महत्वाचं असेल. आतापर्यंत जी कामगिरी राहिली दोन्ही टीमची ती फार स्तुतिजन्य आहे परंतु हा प्रवास इतका सोपा नाही आहे. आता तेवढंच चॅलेंज वाढले दोघांमध्ये. धावसंख्येचा फलक आहे आतापर्यंत 5 वर. अमर पाटीलचे षटक कशा पद्धतीने राहील हे बघायचं आहे. आतापर्यंत शांत असणारा भाल संघ का आपली आक्रमकता सिद्ध करेल की पुन्हा एकदा मैदानामध्ये ही गेम पुढे पुढे चालवतील याकडे सगळ्यांच्या नजरा. पाठीमागे खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. जाईल अमरच्या खात्यामध्ये ते यश मिळाले आणि बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल होत असताना प्रतीक पाटील 2 बाईक विजेता खेळाडू प्रतीक पाटील आणि तो बॅटिंग साठी आता मैदानामध्ये आले. 1.2 चेंडूचा खेळ संपला आणि 5 धावा. सध्या थोडासा स्ट्रगल करतोय धावांसाठी संघर्ष करतोय मैदानामध्ये. पहिल्यांदा बॅटिंग वाटेल येत असताना वाहन संगम प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढते कारण आज मेगा फिनाले त्यांना चॅम्पियन पदक उचलताना स्वप्न पाहिलेला संघ बघायचा आहे. कोणता तो लकी संघ ठरेल आणि कोणते ती 2 खेळाडूचे या 2 बाईक्सवर स्वार होतील याची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये होत असताना कारण बघायचं या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणं गोलंदाजी करणं उत्कृष्ट भूमिका निभावणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न राहिलंय. त्याचा पाठलाग जरूर सातत्याने केलाय. अमर पाटीलनं केलेली 2 चेंडू ज्यामध्ये पहिल्याच बॉलवर त्याने 2 रन खर्च केला. तदनंतर या बॉलवर मिळालेली त्याची विकेट देखील आपण बघितली. प्रतीक पाटील ऑन स्ट्राइक एंड कडे भरपूर डिपेंड राहील प्रतीक पाटीलच्या फलंदाजीवर वाहल संघ कारण प्रमुख खेळाडू आता गमावलेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण व्ही शेप मध्ये अगदी टायमिंग परफेक्ट झालं. बॉल सीमा पार षटकार. त्यामध्ये रणनीती फार महत्वाची असते. माहिती होतं की प्रसन्न पाटीलचं पहिलं षटक हे फार महत्वाचं राहील. त्याच कारणास्तव प्रतीक पाटीलची विकेट त्यांनी सेकंड ओव्हर मध्ये त्याचा वापर केला आणि तदनंतर जसा अमर गोलंदाजी मार्गावर आला प्रतीक पाटीलला स्ट्राइक येता क्षणी त्यांनी ठोकलेला दमदार षटकार. संघ डबल डिजिट मध्ये पोहोचलाय. 11 वर सध्या संघाची धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये अगदी करंट रन रेट होतं 3चं. आता रन रेट मध्ये सुधारणा झाली. 7.33 सध्याचा या षटकारच्या मदतीनं रन रेट पुढे चाललाय. मॅच बॉल सध्या मैदानामध्ये येत असताना अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आलेलं आक्रमण. यंदाच्या वर्षामध्ये वाहन संघ खूप फॉर्म मध्ये भरपूर ट्रॉफ्या या टीमनं जिंकलेत आणि भरपूर चांगला क्रिकेट खेळ आहे. मेहनत महत्वाची असते. आम्ही बघितले वाहन संघ दररोज 3 वाजता दुपारी मैदानामध्ये सराव सत्रामध्ये उतरतो आणि जसं रात्री अंधार होतो संध्याकाळी अगदी बघितलं आपण तर 9 ते 10च्या आसपास ते जवळपास 2-3 वाजेपर्यंत नेट सेशन मध्ये सराव करतात काही खेळाडू. ही मेहनत आहे त्यांची. अवे फ्रॉम द बॉडी केलं
थोडीशी उंची कमी मिळाली, जी अपेक्षित उंची होती प्रतीक पाटीलला त्यापेक्षा कमी उंची मिळाली. डॉट बॉलची ते सांगता होतं सर. राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना दिसलाय अमर पाटील. 4 बॉलमध्ये त्याने 8 धावा खर्च केलेत, 1 विकेट त्यालाही मिळाली. संघाची धावा थांबलेत 11 वर 2 गड्यांच्या मोबदल्यानं. वाल टीम दोन्ही संघ फार महत्वाची मॅच लढत असताना सध्या रणांगणामध्ये, कारण ही मॅच जिंकाल तर पुढे जाल. परफेक्ट बॅटच्या रडारमध्ये चुंडाल्याने बॅटनं थोडंसं बॉलनं यू टर्न केलं. 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय समीर नाईक. 1 बॉलमध्ये 1 धावेचं योगदान त्याच्या बॅटमधून आले. थोडंसं सांभाळून त्यानेही खेळ केला मैदानामध्ये. सध्या संघ 12 वर बघतो आपण. 11 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम बॉल आहे या ओव्हरचा अमर पाटीलचा. 11 बॉलमध्ये 12 रन आलेत, 2 विकेट्स गेलेत. थोडीशी शांत सुरुवात मैदानामध्ये बघायला मिळाली, परंतु समीर नाईक हे 2 खेळाडू होतकरू खेळाडू आहेत. या टीमना भरपूर पुढे घेऊन जाण्याचं सामर्थ्य राखतात, परंतु चॅलेंज देखील तेवढंच मोठं आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध फाईट करतायत. बघायचं ही लढत कुठपर्यंत जाईल. बॉलर तयार अमर. पाचच्या रडारमध्ये चेंडू जरूर आला, परंतु फिल्डर पासून दूर राहिला हा चेंडू. 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील समीर नाईक. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये अमर पाटीलनं 10 रन खर्च केले, 1 विकेट त्यांना मिळाली. पहिल्या षटकामध्ये 3 रन 1 विकेट, अशा एकंदरीत 2 ओव्हर नंतर 13 वर 2 खेळाडू गमावलेत वाल टीमनं. तर यानंतर बघा दोस्ती स्पोर्ट बिगर आणि साई रक्षा गावदेवी कोपरोली आपण रेडी राहायची आहे. दमदार लढत आपल्याला सुपर 12ची दमदार लढत आपल्या भेटीसाठी येईल. एका बाजूला दोस्ती स्पोर्ट्स बिगर सुनील दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ साई रक्षा 11 गावदेवी कोपरोली अर्थात संतोष शेठ पाटील आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला संघ. तिसऱ्या षटकाला सध्या रणांगणामध्ये सुरुवात होणार आहे. बघायचं आता थोडंसं मोमेंटम शिफ्ट करावं लागेल. बॅटिंग करत असताना रिक्स घ्यावे लागतील, थोडे हवाई हल्ले करावे लागतील, कारण TCCनं देखील बॅटिंग फार सुंदर केली आहे या संपूर्ण क्रिकेट शृंखलेमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीची जबाबदारी गोलंदाज सार्थक पाटील. आर्या स्पोर्ट्स तिरंगा दुंद्रे संघाचा यंगस्टर्स खेळाडू सार्थक सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर. तृतीय ओव्हरमध्ये तृतीय षटकामध्ये 13 धावा ऑन बोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यानं सध्या आपण बघितलेत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल समीरसाठी हल्ला केला. फिल्डर पाठीमागे तैनात आहे. अमरला बॉल दिसलाच नाही, लक्ष नव्हतं आणि बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा पलीकडे चौका. प्रत्येक बॉलवर तुमची प्रत्येक शॉटवर फलंदाजांच्या नजर असली पाहिजे. हा नशिबाचा चौकार आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या सायरा 11 न्यू यंगस्टर्स वाल टीमच्या दृष्टिकोनातून. 17 वर संघ आता पोहोचलाय. सार्थकनं बॉल तर फार सुंदर तिथे रिलीज केला होता. जेल टिपण्याची अमरकडे संधी देखील होती, परंतु ती संधी त्यांनी गमावली. नशिबाची साथ मिळाली. समीर नाईकला जीवनदान मिळालंय मैदानामध्ये. मागे मॅच मध्ये आपण बघितलं सुकेश बोपी यांना मिळालेले जीवनदान, त्यांनी फार त्याचा फायदा घेतला. 2 जीवनदान मिळाल्यानंतर सामना त्याने जिंकला. मोठी इनिंग मैदानामध्ये साकारली, त्यामुळे या खेळामध्ये जीवनदान महत्वाचा टर्निंग पॉइंट देखील ठरतो. बघा गाडीची लाईट चालू आहे ती बंद करा. ब्लॅक स्कॉर्पिओ तर रस्त्यावर ज्यांनी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ ज्यांची आहे त्यांना मी सूचित करतो लाईट आपण ऑफ करायची आहे, बंद करावी. थँक्यू. जाऊया मैदानामध्ये आपण. 17 वर सध्या संघ बघायला मिळते. सार्थकच्या पहिल्याच बॉलवर चौकार. समीरला जीवनदान मागील बॉलवर मिळाला, परंतु यावेळेस प्रॉपरली क्लीन बॉल यष्ट केलेत उद्ध्वस्त. समीर खेळी शांत.
लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता समीर नाईक ना आणि तदनंतर ऑफ स्टंप वरील राऊंड द विकेट हा बॉल प्रॉपर गतीनं आणि प्रॉपर हिटिंग झालं स्टंपवर. उजवी यष्टी फार दूर गेली आणि समीरच्या खेळीचा अंत झालाय. तिसरा फलंदाज गव्हाला बॅटिंग करत असताना सध्या टीमनं मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस आदरणीय यतीनदादा पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. रुशाल घरत बॅटिंगसाठी आता दाखल झालाय. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय 17 धावांवर. सँडी पलकर आज पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणं जड जात आहे. मागील 2 मॅच मध्ये देखील आपण तेच बघितलं, लो स्कोर राहिला. तदनंतर धावा सहजरित्या चेस देखील झाल्या. या मॅच मध्ये वाल टीमला आता कडा संघर्ष करावा लागणार आहे. वेळ गेले नाहीये. जवळपास 10 बॉल अजून बाकी आहे. रुशाल सारखा आक्रमक खेळाडू मैदानामध्ये आलाय 5व्या क्रमांकावर आणि 3 विकेट गमावत असताना सध्या 17. सार्थकच्या नावी सफलता लागली आहे. यंगस्टर सार्थक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. परफेक्ट डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल. काय बॉल रिलीज केलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अक्षरशः मैदानामध्ये चेंडू नाही तर आगीचे गोळे फेकतोय. मागील बॉल भरपूर गतीने त्याने रिलीज केला. यावेळेस टप्प्यावर नियंत्रण केलं. गती थोडी कमी ठेवली. चेंज ऑफ स्पेस ज्याला आपण म्हणतो गती परिवर्तन बघायला मिळालं. ही सार्थकची ओळख आहे. कमी वेळेमध्ये प्रकाश झोतामध्ये आलेला हा खेळाडू तो सार्थक. पुन्हा एकदा लाऊडला अपील. तिथे पंचांकडे अपील झाले आणि ती अपील पंचाने उचलून धरली. लेग बिफोर द विकेट. रुशालच्या खेळीचा अंत. खेळाडू गमावलेत. एकामागे एक विकेटची पडझड सध्या सुरू असताना बॅटिंग करत असताना सध्या वाल टीम जागावी लागेल. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. विकास पावशे बामाली यांचं आगमन इथे झालेलं आहे. आमचे पियुष केबल नेटवर्कचे ओनर्स संतोष मस्कर यांचे ते खास परममित्र आहेत. विकास दादा यावं आपण व्यासपीठावर. मेहुणे परिवार. परंतु लाईव्ह प्रसारण असल्यामुळे आपल्याला पुस्तकी भाषेवर जास्त खऱ्या अर्थाने ॲग्रेसर बाबत लागतं. या विकास दादा या. मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. 17वर 4था खेळाडू गमावलाय. परिस्थिती कठीण आहे परंतु याच परिस्थितीवर मात करावी लागते. कारण म्हणतात ना सहज मिळणारं यश फक्त तुम्हाला विजय म्हणून पाहिलं जातं. अनेक प्रसंगातून मिळणारं यश हा तुमचा इतिहास घडवतो. मैदानामध्ये संकट जरूर आलेत. आता कालची काल रात्र विसरावी लागेल आणि मैदानामध्ये नव्यानं सुरुवात करावी लागेल. बॅटिंगसाठी दाखल झालाय नन्ना मुन्ना जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातो तो घनश्याम पाटील. 17वर सध्या संघ आपण बघतोय. 4 गडी गमावले. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी या ओव्हर मधील. सार्थक पाटील देखील तेवढा परफेक्ट सिद्ध होत असताना 4 धावा 2 विकेट. वेगवान राहिल्या. राऊंड द विकेटने अँगल बनतोय. जबरदस्त राहिले गोलंदाजी. झपकन बॉल अगदी नजरेसमोरून निघून जाते. यष्टीरक्षकाकडे आणि त्याकडे पाहत बसावं लागलं घनश्याम पाटीलला. आणखी एक डॉट बॉलची सांगता होत असताना आपलातून गोलंदाजी केली TCC दुंद्रे. आज आर्या स्पोर्ट्सनं या नावानं उतरलेला संघ. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 6 सध्याचा करंटचा रन रेट. अंतिम बॉल स्विच हिट केलाय. खूप चांगलं टायमिंग सुरलाय. गॅप मधून बॉल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक टप्पा सीमा पलीकडे चौकार. संघाचे संघनायक लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. साई रक्षा कोपरली क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे संघनायक वेळेवर हजर राहिलेत. जाऊया आपण मैदानामध्ये. मागील शॉट अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करताना बघायला मिळाला. घनश्याम त्यामध्ये सफल ठरला. चौकार आले. सार्थकचं 8 धावांचे ओव्हर आले. 3 ओव्हर नंतर 21वर 4. इथे नाणेफेक केली जाईल. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका नवनिर्वाचित चिटणीस आदरणीय यतीनदादा पाटील. यतीनदादा या. आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होईल.
एका बाजूला सुनीलदादा पाटील बिगर यांनी पुरस्कृत केलेला संघ दोस्ती स्पोर्ट बिगर पाहतो, एका बाजूला साई रक्षा आमचे संतोषदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ कोपरोली गावदेवी कोपरोली साई रक्षा. यतीन दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकी ते संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल इथे बिगर दोस्ती स्पोर्ट दोन्ही संघांना यतीन दादांच्या वतीने शुभेच्छा. चला मैदानाकडे आपण बोलणार आहोत. वेट अँड वॉच त्यांनी इशारा केला. बिगर क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय मात्र आपल्याला षटक संपल्यानंतर अंमल करावा लागणार आहे. व्यासपीठावर आम्ही पाहतो यतीनदादा पाटील पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब चौथ्यांदा आमदार झालं. खूप मेहनत त्यांची आम्हाला बघायला मिळाली. त्यांच्या समवेत गावदेवी इंटरप्राइजेस आदरणीय धनंजय दादा पाटील, विकास पावशे, बामाली यांना आम्ही इथे पाहतो. बामाली म्हटलं तर खऱ्या अर्थाने लाल मातीला प्राधान्य देणारं कुस्ती क्षेत्रातील एक मोठं गाव ओळखलं जातं. त्यांच्या बाजूला आम्ही फडके यांना पाहतो. खऱ्या अर्थाने आमचे धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच विद्यमान सदस्य कोपरोली बाबा ब्रॅन, त्यांच्यानंतर त्यांच्या बाजूला सुजित बक्षीस साहेब आहेत. त्यानंतर राजेंद्र पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने रुपेश फडके यांचं आगमन झालेलं आहे. आगरी कराडी कोली संघर्ष समिती पनवेल तालुका अध्यक्ष आहे आपण प्रदीप पाटील यांना पाहतो. भगवान पाटील तिथे आहेत. त्यानंतर शाह साहेब तिथे उपस्थित आहेत. गुरव साहेब, तुम्हा सर्वांचं गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आम्ही सरसे स्वागत आणि आभारी व्यक्त करू. कारण आज या स्पर्धे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सांगता सोहळा संपन्न होईल आणि त्याचे साक्षीदार मात्र आपण सर्व ते साक्षीदार तुम्ही बनणार आहात. त्याबद्दल स्वागत आहे. बोलूया सामन्याकडे. धन्यवाद महागुरु. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा रन फलकावर लागले. 4 विकेट गमावलेत. प्रतीक पाटील जो आता स्ट्रायकर एंड कडे खेळण्यासाठी सज्ज झाले. 3 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान दिलं. जास्त स्ट्राईक या खेळाडूला मिळाले नाही मैदानामध्ये. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला होता. भरपूर जबाबदार आहेत. गोलंदाजीसाठी आलेला वैभव पाटील अंतिम षटक सध्या मैदानामध्ये स्लॉग ओव्हर देत ओव्हर आहे. धावसंख्या येणं फार गरजेचं आहे टीम वॉलच्या दृष्टिकोनातून. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. इथे एक्स्ट्रा रन फलकामध्ये जोडली जाईल. धावसंख्येचा फलक सदस्यतेमध्ये पुढे चाललाय. 22. वर सध्या संघ पोहोचलाय. वैभव पाटील अंतिमचे 6 बॉल बाकी. आक्रमण करायचं होतं. व्ही शेप मध्ये यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडस लेंथ अँड लाईन रीड करण्यामध्ये अपुरा राहिला. प्रतीक पाटील डॉट बॉलची ते सांगता होत असताना दुंद्रे संघ सातत्यानं 30 त्यांची हीच तर ओळख आहे. बॉलिंग अटॅक हा फार प्लस पॉइंट राहिला दुंद्रे संघाचा आणि सध्या ती गोलंदाजी आज खूप उपयुक्त सिद्ध झाली. लाईन चेक करते पंच. यस डेफिनेटली आमच्याकडे वळत आहेत. सुनील तांडे सरांचा इशारा आला. अजरिक व्हाईट दुसरा अवांतर चेंडू या ओव्हर मधला. याच्या अगोदर ऑफ साईडच्या लेनच्या बाहेर. तदनंतर यावेळेस थोडंसं लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, टार्गेट करण्याचा प्रयत्न अपुरा राहिला. वैभव पाटीलचा डॉट बॉल इथे आलाय. व्हाईट बॉल इथे आलाय. 2 व्हाईट बॉल आपण बघितले. धावसंख्येचा फलक सध्या 23 धावांवर थांबलाय. आणखीन एक व्हाईट. तिसरा अवांतर चेंडू. 9 चेंडूंची ओव्हर तुम्हाला बघायला जरूर मिळेल. इथून चुका करत असताना बॅट मधून इतक्या जास्त रन आल्या नाही आहेत टीम बॉलच्या दृष्टिकोनातून. पुरते प्लस पॉइंट सध्या सरतायत. या 3 एक्स्ट्रा रन. धावसंख्येचा टोटल पोहोचलाय सध्या 24 या आकड्यापर्यंत. 5 बॉलचा खेळ अजूनही रणांगणामध्ये उर्वरित शिल्लक आहे. टॉप एज लागलाय. एशांच्या पाठीमागे टिपला जाईल झेल. प्रसन्न पाटील इम्पॉर्टंट विकेट कॉट बिहाइंड द विकेट. प्रतीक पाटील बॅक टू द पवेलियन. सुंदर झाले होते टोटली या टुर्नामेंट मध्ये. आणि आज महत्वपूर्ण या मॅच मध्ये थोडेसे फलंदाज धारातीर्थी पडलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अक्षय दापोलकर बॅटिंग क्रमांक 7.
परंतु ती 7 मैदानामध्ये आता देण्याची वेळ आली आहे, कारण शेवटचे 4 बॉल जे टार्गेट सेट करणारे राहणार आहेत. 1-2 फटके हवेत. प्रयत्न तर भरपूर केला बॅट अँड बॉल मध्ये, नो कॉन्टॅक्ट. बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉलची इथेही सांगता होत असताना पंचांनी रेफर केले, कारण DRS चा वापर तिथे केलाय. व्हाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. मिस्टर सॅनी पार्कर्स व्हायब्रेशन अंपायर चेक करत असताना पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. फलंदाजांनी मैदानात त्यांच्याकडे जो DRS आहे त्याचा वापर त्यांनी केलाय. थोड्या क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू इथे मात्र गमावला. व्हाईटचा रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. आता फक्त बीमर आणि रनआउटचा त्यांचा उर्वरित राहिलाय. तो एक रिव्ह्यू. सध्या 24 वर संघ बघतोय. भरपूर अडचणी मैदानामध्ये फलंदाजांना क्रिएट केला. स्पेशली प्रसन्न पाटीलचं पहिलं षटक, दुसऱ्या षटकामध्ये 10 रन आले होते. असं वाटलं होतं की सूर गवसलाय. पुन्हा एकदा आला सार्थक. त्यांनी 2 विकेट घेतल्या, 8 रन दिल्या. आणि या ओव्हरमध्ये वैभव पाटील खोदून काढला बॉलला, अक्षरशः हेलिकॉप्टर लुक दिला आणि बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमा पलीकडे. संघर्षाचा षटकार. शिवाजी महाराजांची शिकवण आहे. रणांगणामध्ये धाराती पडलं तरी चालेल, परंतु संघर्ष कधी सोडायचा नसतो. आणि तो संघर्ष मैदानामध्ये 7व्या क्रमांकावर आलेला अक्षय दापोलकर या खेळाडूने करायला सुरुवात केली. षटकारच्या मदतीने संघ 30 धावांवर पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल वैभव पाटीलला टार्गेट केलं जाते अक्षय कडून. अंतिम 2 चेंडू बाकी. स्लोअरवनचा वापर केला आणि त्यावर फसलाय. बॉल हवेमध्ये तरंगतोय. कॉटन बॉलची संधी वैभव पाटील कडे आणि झेल त्याने टिपलाय. कॉटन बॉल अक्षयच्या खेळीचा अंत. इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मग त्यामध्ये मोहन कदम साहेब असतील, तुषार सकपाल, नरेश कडके, महेश पटेल, किशोर गोमारे, गणेश साहेब इथे आहेत, सुरेश साहेब आपलं आणि संपूर्ण तुमच्या माथेरान ग्रुपचं खऱ्या अर्थाने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमचे गुरुनाथ ठाकूर असतील, पियुष नेटवर्कचे ओनर्स संतोष मस्कर यांचं आपण यांचे खास ते परममित्र आहेत. आपण इथे आलेला आहात त्याबद्दल आपलं पनवेल नगरीमध्ये सरचे स्वागत आहे. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या सत्रातील उर्वरित शिल्लक राहिलाय. बॅटिंग करत असताना भरपूर अडचणी निर्माण झाल्या. 30 धावांवर संघाचा डाव थांबलाय. ऋषिकेश मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलाय अंतिम बॉलचा सामना करण्यासाठी. वैभवच्या देखील या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रा बॉल येऊन देखील 3 वाईड येऊन देखील फक्त 9 धावा त्यांनी खर्च केले. 2 विकेट. लास्ट बॉल त्याच्यावर एश लागले. कॉट बिहाइंड द विकेट. एस्ट्रांच्या पाठीमागे टिपला असेल आणि पहिला डाव मैदानामध्ये गडगडला. अक्षरशः मैदानामध्ये थोडस धावांसाठी संघर्ष झाला. मैदानामध्ये धावांसाठी अडचणी झाल्या आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या झालीत वहाल टीमच्या 30, करायच्या दुंद्रे टीमला 4 षटकामध्ये 24 बॉल आणि 31 रन. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस यतीनदादा पाटील यांचा सन्मानित केला जाईल. या साई रक्षा कंस्ट्रक्शन संतोषदादा आपण त्यांचा सन्मानित करावा. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब 4थ्यांदा आमदार झाले. त्यामध्ये आम्ही प्रत्येक दिवशी प्रचाराची धुरा यतीनदादांनी सक्षमरित्या हाताळली आणि अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मानित केला जात आहे. आणि यतीनदादांना आमदारकीच्या निवडणुकीनंतर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी तालुका चिटणीसपदी खऱ्या अर्थाने त्यांची निवड केली. अशा दमदार व्यक्तिमत्वाचा सन्मान आमचे संतोष शेठ पाटील, धनंजय शेठ पाटील यांच्या शुभास्थिती केला जात आहे. त्यानंतर सुजित बक्षी साहेब यांचा सन्मान केला जाईल. सोशल वर्कर अर्थात समाजसेवक धनंजय दादा पाटील यांचे खास ते जिवलग मित्र आहेत.
दादा या आपलं गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. मी पुन्हा एकदा संतोष शेठ पाटील धनंजय दादा पाटील यांना आमंत्रित करतो की आपण बक्षी साहेबांचं इथे स्वागत करावं. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारे प्रेम आणि या प्रेमास्थ आपण इथे आलेलो आहात. यानंतरचा सन्मान असेल विकास पावशे बामाली. या विकास दादा आपला सन्मान इथे केला जाईल. संतोष मस्कर आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. गर्द अंधारातून किरण अशाचा इथे संपूर्ण विद्युत मनोरे प्रज्वलित झालेले आहेत आणि ते ऑन करण्यामध्ये प्रज्वलित करण्यामध्ये सुद्धा आज संतोष मस्कर यांचं खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या शुभ हस्ते विकासदादा पावशे बामाली यांचं स्वागत केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल राजेंद्र दादा पाटील. राजेंद्र दादा आपला सन्मान केला जाईल. बाबा ग्रुप राजेंद्र दादा पाटील धनंजय दादा पाटील यांचे ते बंधू आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने ते केला जात आहे. मी संतोष शेठ पाटील धनंजय पाटील या आमच्या शिलेदारांनी ते आमंत्रित करतो. साई रक्षा कंस्ट्रक्शन एका बाजूला गावदेवी कंस्ट्रक्शन या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते राजेंद्र पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सन्माननीय श्री गुरव साहेब यांचा सन्मानित अमित पाटील अंकित पाटील धुंद्रे अमित कदम साहेब या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. अमित कदम यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. त्यानंतर भरत गुरव साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. भरत गुरव साहेबांचा सन्मान इथे केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात या भरत गुरव साहेब लक्ष्मण फडके आपण या विष्णुशेठ फडके आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात गुरव साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिलेदार संतोषदादा पाटील धनंजय शेठ पाटील यांच्या शुभास्थिती केला जात आहे. विष्णू फडके कोपरोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या फडके साहेब आपण या आपला यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल. या विष्णू फडके साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर संपूर्ण माथेरान ग्रुप आज गुरुनाथ ठाकूर आणि पियुष केबल नेटवर्क संतोष मस्कर यांचं निमंत्रण स्वीकारून आमच्या गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून माथेरान ग्रुप आदरणीय तुषार सकपल साहेब या तुषार दादा याच आपण संतोष मस्कर आणि गुरुनाथ ठाकूर यांना मी आमंत्रित करतो. तुषार सकपाल साहेब यांचा आपण इथे सन्मान करावं. या तुषार सकपाल साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. मोहन कदम साहेब आपण या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. सामना सुरू असेल बघा. प्रेक्षकांची थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. माथेरावरून आमचे जे मान्यवर आलेले आहेत त्या सर्वांचा सन्मान होईल आणि आमचे समालोचक मात्र मैदानामध्ये इथे जोडले जातील सामन्याकडे. चला इथे मोहन कदम साहेब यांचा यथोचित सन्मान गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने पियुष केबल नेटवर्कचे ओनर्स संतोष मस्कर आणि गुरुनाथ ठाकूर यवन जोडी यांच्या शुभास्थिती केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल नरेश कडके साहेब या माथेरान वरून आपण इथे आलेला आहात. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि आज आपण आमचे रोशनशेठ पाटील त्यांच्या सर्व सहकार्यांचं निमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिलं. या निमित्ताने निश्चित स्वरूपात या उद्देशाने आपला यथोचित गौरव मात्र इथे केला जात आहे. त्यानंतर महेश पटेल साहेब या महेश पटेल साहेब माथेरान या साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. सामन्याकडे वळणार आहोत. निश्चित स्वरूपात आपण महेश पटेल साहेबांचा इथे सन्मान केला जाईल आणि त्यानंतरचा सन्मान असेल किशोर गोमारे या किशोर गोमारे साहेब आपण या. गणेश सर आणि सुरेश सर या सुरेश साहेब गणेश साहेब आपण या इथे गोमारे साहेबांचा सन्मान केला जाईल आणि बोलणार आहोत समालोचक कक्षमध्ये आमचे परम मित्र मनोहर पाटील वाजे यांच्याकडे आपण बोलूया. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. वैकुंठवासी हबप गणपत बुआ पाटिल इनके स्मरण में श्री गावदेवी क्रिकेट टीम कोपरोली आयोजित आमदार ट्रॉफी 2025 थोड़ा सा देर से पहुंचा दोस्तों, काम पे गया था. सारे सामने कुचल कर घर से निकलना ही पड़ता है. उम्र चाहे जो हो, अगर घर चलाना है तो कमाना ही पड़ता है. तो थोड़ा सा देर से पहुंचा, एडजस्ट किया. प्रवीण भाई गायकर, वैभव, रोशन शेठ पाटिल, रोहित पाटिल, पूरी गावदेवी टीम
सभी का हम तहे दिल से स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के लिए हम निकल चलेंगे। सुनहरा माहौल है, सुपर 12 की यह लड़ाई है धुंधरे और वहाल के बीच में। 33 का टारगेट, पहली गेंद के ऊपर बाल बाल बचे थे प्रसन्न, लेकिन दूसरी गेंद के ऊपर कमबैक है, किशोर को शांत रखा था। एक गेम प्लान लेकर चलना होगा मैदान में मुकाबला जीतने के लिए वाहल या धुंधरे क्रिकेट टीम को, क्योंकि छोटा टोटल है। जैसे वैभव ने जिक्र किया था कि आज के रात के दोनों मुकाबले चेस हुए हैं, इस मुकाबले में रन चेस होंगे या फिर वाहल क्रिकेट टीम पलटवार करेगी या फिर धुंधरे क्रिकेट टीम की खासियत है वो जारी रहेगी। लेकिन प्रतीक मैदान के अंदर वेरिएशंस दिखा रहे। पहली गेंद के ऊपर 1 रन आया, प्रसन्न ने लिया था, दूसरी गेंद डॉट थी, तीसरी गेंद डॉट थी। 4 ओवर का यह मुकाबला है। जैसे कहते हैं ना, कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है। और किस्मत क्या साथ देगी गेंदबाज का या फिर धुंधरे क्रिकेट टीम के बल्लेबाज किशोर सिनारे का होगा पलटवार। अगली गेंद, ये गेंद भी हमने देखी, टप्पा गिरने के बाद थोड़ा सा अतिरिक्त बाउंस हमें देखने को मिला। डॉट गेंद की समाप्ति होती हुई लगातार आए हुए 3 डॉट गेंदें दबाव बढ़ाएगी किशोर सिनारे के ऊपर। सलाह मशवरा करना जरूरी था, प्रसन्न भी जानते हैं ये बड़ा मुकाबला है, ये कड़ा संघर्ष है बीच मैदान के अंदर, क्योंकि जीत निश्चित हो तो अर्जुन कोई भी बन सकता है, परंतु जब मौत निश्चित हो तो अभिमन्यु बनने के लिए साहस चाहिए। वो साहस, वो ताकत यहां पर दिखानी पड़ेगी दोनों टीम को। पिछली 3 गेंदें लगातार डॉट है, अच्छी गेंदबाजी प्रतीक की। गति में मिश्रणता, ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। लगातार बैक टू बैक, ये चौथी गेंद डॉट है। 33 रनों का टारगेट था, पहली गेंद के ऊपर सिंगल है और लगातार 4 गेंदें डॉट है। वहाल क्रिकेट टीम स्कायरा 11 मुकाबले में लौटती हुई पहले पावर प्ले के ओवर में तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम के खिलाफ। गेंदबाज तैयार, अंतिम गेंद प्रतीक किशोर के लिए यह गेंद थी, उसी दिशा में 5 गेंदें लगातार डॉट खेली। इस बार प्लेयर्स रिव्यू, अंपायर का इशारा है, फेयर डिलीवरी अंपायर का डिसीजन है और यहां पर वाइट के लिए रिव्यू लिया गया है। तो सैंडी भाई पालकर हमसे जुड़ जाएंगे। अंपायर बिल्कुल ये गेंद हाइट फैक्टर चेक करे या यस हाइट फैक्टर चेक करना है। फेयर डिलीवरी। तो पहले ओवर की हुई समाप्ति, धुंधरे क्रिकेट टीम रिव्यू लॉस्ट। तो पहले ओवर में रन आया केवल सिंगल, मुकाबले में जान है बरकरार। आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 32 रन की है जरूरत। धनंजय पाटील सकता है। एक समय पे ऐसा लग रहा था जब पहली पारी समाप्त हुई थी कि मुकाबला धुंधरे क्रिकेट टीम हावी है, लेकिन ये खासियत रही है स्कायरा 11 यंगस्टर वाल बी टीम की, जिन्होंने मुकाबला बना दिया है। 18 गेंदें और जीतने के लिए 32 रनों की आवश्यकता। वही इंसान रिकॉर्ड तोड़ता है जिसके रगों में खून नहीं जुनून दौड़ता है, क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। मुकाबला कौन जीतेगा, बेहद अहम लड़ाई है मैदान के अंदर। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएगा दूसरा ओवर लेकर धीरज पाटिल, सामने है प्रसन्न पाटिल। पहले ओवर में प्रसन्न का पहली गेंद के ऊपर सिंगल, उसके बाद 5 गेंदें डॉट। किशोर सिनारे, दबाव बढ़ता बा तिरंगा धुंधरे क्रिकेट टीम के ऊपर, लेकिन क्या पलटवार करने में कामयाबी मिलेगी। अब पावर प्ले की बंदिश हट चुकी है, क्योंकि ये 4 ओवर का मुकाबला है, जबरदस्त ये लड़ाई होगी, इसमें कोई शक की बात नहीं है। गेंदबाज निकल चुके धीरज पाटिल राउंड द विकेट से। ये गेंद हल्के हाथों से खेला प्रसन्न ने, एक्स्ट्रा कवर में प्रोटेक्शन मौजूद है।
1 रन का इजाफा होता हुआ। प्रीती मान्यवरांचं आगमन होत आहे। प्रमोददादा खोंडे श्री दत्त कृपा एजन्सीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या समवेत तकदीर भोईर ऋतिक ट्रान्सपोर्ट्स यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। 17 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता। पिछली 5 गेंदे जो किशोर ने खेली वो पांचों की पांचों डॉट है। जब दुनिया कहती है ना कि अब कुछ नहीं हो सकता, वही समय होता है कुछ कर दिखाने का, और समय है और वक्त है किशोर के पास। अपनी टीम मुसीबत में है, मुसीबत की घड़ी में क्या मंजिल तक पहुंचाएंगे, क्या मुकाबला बना दिया जाएगा। यंगस्टर वाल क्रिकेट टीम लड़ाई जारी है। अब तक रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। 7 गेंदों का सफर पूरा हो चुका है। प्रसन्न के 2 गेंदों में 2 सिंगल। किशोर ने अभी तक खाता खोला नहीं। 17 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की अभी भी आवश्यकता है। मुकाबले में मजा आएगा और हम भी मजा देखना चाहते हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज धीरज, किशोर के लिए गेंद। आड़े बल्ले से किशोर ने इस गेंद को खेला। स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, 1 रन तो मिल जाएगा। दूसरे की कोशिश थी, मना करेंगे प्रसन्न। थोड़ा सा फंबल था कलेक्टिंग के समय, लेकिन 1 से ज्यादा नुकसान नहीं है। सिंगल की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। सिंगल डबल से खास फर्क पड़ता नहीं। स्कायरा 11 यंगस्टर वाल बी टीम को रन बने हैं अब तक 3 रन। धीरज पाटिल ने शुरुआत अच्छी की है, अभी तक हाथ खोलने का कोई मौका नहीं दिया। ऐसा ही चलता रहा तो दुंदरे क्रिकेट टीम मुकाबले में पिछड़ जाएगी, लेकिन 1-2 बड़े हिट मुकाबले में दुंदरे क्रिकेट टीम की वापसी हो सकती है। यही तो क्रिकेट है, दोनों तरफ बाजी झुकती है, सिर्फ झुकाने वाला चाहिए। मुकाबले में दमखम बाकी रहेगा। गेंदबाज तैयार है धीरज। प्रसन्न के लिए गेंद, हवा में गेंद है, टॉप एज, नियंत्रण में बिल्कुल भी नहीं थे। लगभग 8 गेंदों के बाद यह पहला चौका आया तिरंगा दुंदरे क्रिकेट टीम की पारी का। जरूर नियंत्रण में नहीं थे प्रसन्न, लेकिन चौका जरूर आएगा। राहत की सांस ली होगी तिरंगा दुंदरे क्रिकेट टीम ने। रन बने हैं टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं। बाएं हाथ का खिलाड़ी मैदान में राउंड द विकेट से धीरज से हो रही है गेंदबाजी। समीकरण है 15 गेंदे और 26 रनों की अभी भी आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। किसी भी तरफ यह बाजी जा सकती है। राउंड द विकेट, अच्छा स्ट्रोक है इस बार, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद, गेंद तक तो पहुंचेंगे नहीं। 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश है प्रसन्न की और 2 रन का इजाफा होता हुआ। सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे। कैच थोड़ा सा दूर था, इंतजार किया खिलाड़ी ने, तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था और 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी बिना नुकसान 9 रनों के ऊपर। अभी भी जीत की बात करेंगे, 14 में चाहिए 24 रन। दोनों तरफ 50-50 बैलेंस ये लड़ाई है, लेकिन अंतिम क्षणों में क्या मुकाबला बदलेगा ये भी देखने वाली बात है। 14 गेंदे 24 की आवश्यकता। पटकी भी गेंद है, मिस टाइमिंग, गेंद काफी देर तक हवा में लहराई, खिलाड़ी तो पहुंच नहीं पाया, लेकिन 2 रन का इजाफा होता हुआ। अभी तक एक भी स्ट्रोक नियंत्रण भरा नहीं दिखा दोनों बल्लेबाजों से, यह चिंता का सबब बन सकता है। 13 गेंदें बची है और 22 की आवश्यकता। इस ओवर की बात करेंगे, अब तक 10 रन बनाने में कामयाबी मिली है धीरज पाटिल के ओवर में। प्रसन्न पाटिल खेल रहे 5 में बनाए 10, किशोर सिन्हा ने 6 गेंदें खेली है, केवल 1 रन का योगदान है। अब रिक्वायर्ड रन रेट लगभग 10.15 का हो चुका है। 11 रन बिना नुकसान। तिरंगा दुंदरे क्रिकेट टीम का संघर्ष जारी है। जबरदस्त मुकाबला चलता है। अंतिम गेंद आएगी दूसरे ओवर की राउंड विकेट से। प्रसन्न के लिए गेंद थी, ये भी आएगी डॉट। स्कायरा 11 यंगस्टर वाल बी टीम मुकाबले में पूरी तरीके से जमी हुई है। अंतिम गेंदे बचेगी 12 और जीतने के लिए 22 रनों की है जरूरत। तर निश्चित स्वरूपात व्यासपीठावर आम्ही पाहतो नारायण शेठ पाटील चिपले, त्यांच्या समवेत ओम साई एंटरप्राइजेस गणेश शेठ पाटील वाकडी आणि आगरी कराडी कोली संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील आहेत। रुपेश पडके तुमचं स्वागत। व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालं तकदीर शेठ भोईर ऋतिक ट्रान्सपोर्टचे ओनर्स आहेत आणि त्यांच्या समवेत प्रमोद खोंडे साहेब श्री दत्त कृपा एजन्सीचे निश्चित स्वरूपात त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। 12 में चाहिए 22, 11 रन अब तक बने, 33 का टारगेट था, अब 22 की आवश्यकता है। प्रसन्न पाटिल और किशोर सिन्हा मैदान के अंदर दबाव साफ नजर आता है। इतना आसान नहीं बनेगा। स्कायरा 11
वहाल बी क्रिकेट टीम के लिए। जिस तरीके से लड़ाइयां उन्होंने जीती है, पहले रात में हमने मुकाबला देखा था वाजे के खिलाफ, जब एक समय पे ऐसा लग रहा था कि मुकाबला फिसल गया, लेकिन अंतिम क्षणों में जादूगरी गेंदबाजों से हमने देखी थी और निश्चित तौर पर वहां पर मुकाबला जीता था। अब 12 गेंदे 22 की आवश्यकता है। सैंडी भाई जैसे कहते हैं ना, किस्मत और मेहनत में एक फर्क है। किस्मत बस वो दिलाती है जो लिखा होता है, पर मेहनत वो दिलाते हैं जो कभी लिखा नहीं जा सकता। इसलिए मेहनत आपको जारी रखनी होगी, क्योंकि मायूस मत हो बंदे, वजूद तेरा छोटा नहीं, तो तू वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। किशोर के पास वो क्षमता है। न जाने कितनी बार इस खिलाड़ी को हमने बड़ी बड़ी पारियां खेलते हुए देखा है, बाइकर मैन है, लेकिन यहां पर इस मुकाबले में दबाव भरा माहौल बन चुका है। 12 गेंदे 22 रन। एक तरफ स्कायरा 11 यंगस्टर वहाल भी उनके खिलाफ खेल रही है। तिरंगा 11 दुंद्रे। कौन जीतेगा बाजी? 12 में चाहिए 22 की आवश्यकता। घनश्याम पाटिल आएंगे इस बार गेंदबाजी में। सामने है किशोर सिनारे। बस कुछ बड़े स्ट्रोक की बात है, मुकाबले में वापसी हो सकती है, लेकिन घनश्याम के सामने इतना आसान बनेगा नहीं। इस बार टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती चली गई। अंपायर का इशारा आता है कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी, रन बने हैं टोटल 12। अब 12 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की अभी भी है आवश्यकता। बाजी कौन जीतेगा दोस्तों? जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, क्योंकि लेरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और मैदान में कुछ किए बिना आपकी जय जयकार भी नहीं होती। घनश्याम पाटिल एक बार फिर से तैयार है। 12 गेंदे 21 रनों की जरूरत तिरंगा दुंद्रे क्रिकेट टीम को। एक और अच्छी गेंद, एक और अच्छी गेंद, लाजवाब। एक समय पे ऐसा लग रहा था कि ये गेंद भी स्लोर वन आएगी, लेकिन सरप्राइज कर रहे घनश्याम। चालाक गेंदबाज है, होशियार गेंदबाज है। किशोर अभी तक कुछ समझ नहीं आ रहा क्या हो रहा है मैदान में। किशोर ने खेली है 7 गेंदे, केवल 1 रन बनाया है। अब आने वाली गेंदे 11 और 21 की जरूरत। टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती चली गई। क्या हो रहा है मैदान में, कुछ यहां से समझ नहीं आ रहा। पूरी तरीके से दबाव भरा माहौल है, प्रेशर प्रेशर और सिर्फ प्रेशर मैदान के अंदर किशोर सिनारे के ऊपर। प्रेशर कुकर की सीटी अब कानों में जोर से गूंजती हुई। क्या कमाल की लड़ाई है। जितनी तारीफ करे धीरज की, जितनी तारीफ करे प्रतीक की, जितनी तारीफ करे घनश्याम की कम है, क्योंकि एक समय पे 24 में 33 चाहिए थे, अब 10 में 21 चाहिए। अब उठाए इस गेंद को, पीछे खिलाड़ी मौजूद, किशोर सिनारे। आखिरकार सब्र का बांध टूटा, गेंद सीमा पार, छक्का। जाएंगे जाएंगे मैदान की तरफ। याद रखना दोस्तों, जो झुक सकता है वो सारी दुनिया झुका भी सकता है। और यहां पर जिन्होंने 7 गेंदों में इंतजार किया, अब मुकाबला फिर से बन चुका है। 9 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता है। काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता। कर्म जारी है, मेहनत जारी है। बीच मैदान के अंदर जबरदस्त लड़ाई, जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, क्योंकि मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। अंतिम गेंदे 9 है और जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता। घनश्याम पाटिल, किशोर सिनारे, तिरंगा दुंद्रे, यंगस्टर वहाल। इस बार टप्पा गिरने के बाद गेंद ज्यादा बाहर निकली। अंपायर का इशारा आएगा, एक छक्का मुकाबला और मोमेंटम बदल देता है। ये छोटे छोटे पल है क्रिकेट में, वो आपको जीतने होते हैं। अब अंतिम गेंदे बची है 9 और जीतने के लिए 14 रनों की है जरूरत। राउंड द विकेट से घनश्याम पाटिल। इस बार अच्छा स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा है, क्या लंबाई मिलेगी? जी नहीं, फंस चुके हैं किशोर सिनारे। 8 गेंदे बचेगी, 14 की है जरूरत।
या व्यासपीठावर आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। थैंक यू सो मच। 8 गेंदे जीतने के लिए 14 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, दिल ने जिसे चाहा था जान से भी ज्यादा, और वही रुलाती है हमें सबसे ज्यादा। और किशोर सिनारे के ऊपर सबसे ज्यादा भरोसा करती थी बल्लेबाजी में, लेकिन कभी कभी किस खिलाड़ी का दिन नहीं होता। एक छक्का जरूर आया, किशोर ने जमाए लगभग 9 गेंदे खेली, एक छक्के की मदद से 7 रन उन्होंने जोड़े थे। फिर भी मुकाबले में बनी हुई दोनों टीमें 8 गेंदे और जीतने के लिए 14 की आवश्यकता। नए खिलाड़ी मैदान के अंदर, एक्सपीरियंस अनुभवी ज्ञानेश्वर उसाटकर, इनट नंबर 3 सामने है घनश्याम पाटिल। 8 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की है जरूरत। राउंड द विकेट से चलेंगे घनश्याम। ज्ञानेश्वर के लिए यदि आप बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट करना चाहते हैं तो आपके बल्ले से ज्यादा पैर चलना बेहद जरूरी हो जाता है, और यही नहीं हुआ मैदान में। जैसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर किस्मत ना रूठे, मजबूत इतना इरादा करो, इरादे मजबूत होने चाहिए। राउंड द विकेट से एक और आएगी डॉट। आने वाली गेंदे अब बचेगी, 6 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की आवश्यकता। सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं। दोस्ती एक नंबर हा त्रिवेणी संगम पाहतो। 1-2 रोशन शेठ पाटील कोपरोली, साई रक्षा कंस्ट्रक्शन अकोली संतोष शेठ पाटील, गावदेवी कंस्ट्रक्शन वागडी धनंजय दादा पाटील। हा त्रिवेणी संगम दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि राजासारखं मनासारखं राजा आपण इथे पाहतो। खेळाडू कक्ष मधून कुणी आवाज द्यायचा नाहीये, आणि खेळाडूंनी सुद्धा आपल्यासाठी जो कक्ष बनवण्यात आलेला आहे त्याच्या खाली उतरायचं नाहीये। जाएंगे एक बार फिर से मैदान में। 6 गेंदे और जीतने के लिए 14 की आवश्यकता। स्क्रीन के ऊपर न धुंधरे क्रिकेट टीम का डगआउट हम देख सकते हैं। थोड़ा सा माहौल खराब है उनके लिए, वो जानते हैं दबाव है यहाँ पर बल्लेबाजों के ऊपर, लेकिन रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए। लेकिन स्कायरा 11 यंगस्टर वाल क्रिकेट टीम क्या लड़ाई लड़ी है अब तक। जो लोग जोखिम उठाने की हिम्मत रखते हैं वही असली विजेता होते हैं, और यहां पर विनर कौन कहलाएगा, क्योंकि यह सुपर 12 की लड़ाई है। जो भी टीम जीतेगी कम से कम अपने नाम के ऊपर एक ट्रॉफी जरूर करेगी, और इसीलिए यह संघर्ष जारी है। जबरदस्त लड़ाई, जबरदस्त यह मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। कौन जीतेगा बाजी। 6 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की अभी भी है आवश्यकता। 2 खिलाड़ी मौजूद है। प्रसन्न से उम्मीदें है ज्ञानेश्वर उसाटकर से, क्योंकि सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है, अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है, अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम अक्सर, ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है। कीमती होना है आपको मैदान में। क्रिकेट में जैसे कहते हैं ना वैभव, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। कोई भी टीम जीते हमें कोई फर्क नहीं पड़ता, हम तो सिर्फ इंटरटेनमेंट चाहते हैं, और दिस इज अ इंटरटेनमेंट। 6 गेंदे 14 की आवश्यकता। एक तरफ धुंधरे, दूसरी तरफ वो हाल है। लाजवाब ये लड़ाई है। दोनों टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं। गेंदबाज चलेंगे मैदान में। सुजल की यह पहली गेंद तीर की तरह सीधी हवा में, आसान सा मौका बन जाएगा। प्रसन्न पाटिल गोल्स। 5 गेंदे 14 रन। स्ट्रोक खेलना चाहते थे, लेकिन गेंद हवा में तीर की तरह सीधी उड़ी। नीचे खिलाड़ी जरूर मौजूद थे, कोई गलती नहीं हुई, और 19 रनों के ऊपर यह दूसरा खिलाड़ी जयेश वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं करी, और दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौट जाएगा। अब 5 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, वक्त लगता है पानी को बर्फ बनने में, वक्त लगता है ढले हुए सूरज को फिर से निकलने में। तूने जो कहा था तो करके दिखाएगा एक दिन। वक्त लगता है गरजते हुए बादलों को भी बरसने में। क्या वक्त लगा है धुंधरे क्रिकेट टीम को। क्या अंतिम क्षणों में वो बड़ी पारी कौन खेल पाएगा। अमर पाटिल अब टीम के खुद कप्तान मैदान में है, लेकिन इतना आसान नहीं है अब ये रन बनाना। 2 मुकाबले चेस हुए, अब 5 में चाहिए 14। क्या रन चेस होंगे, क्या रन बचाए जाएंगे। जबरदस्त
जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 5 गेंदे जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। अमर पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर, गेंदबाजी में सूजल गरत है। 5 गेंदे 14 रनों की जरूरत है। डीप में 3 खिलाड़ी मौजूद, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन में खिलाड़ी है। 5-14 गति में मिश्रण किया था, ऑफ स्टिक के बाहर से गुजरेगी धुंधरे क्रिकेट टीम। अभी भी मुकाबला हाथ में आ सकता है, एक बड़ा हिट लौट जाएगी धुंधरे टीम मैदान में और यहां पर कुछ डॉट गेंदे मुकाबले में पकड़ और मजबूत करेगी स्कायरा 11 वाहल बी टीम। क्या नजारा है, क्या नजारा है। नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। 5 गेंदे 13 रन। ये गेंद भी जाएगी ऑफ स्टिक के बाहर से। अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है। प्लेयर्स रिव्यू, यस, सॉफ्ट सिग्नल इज वाइड, फील्डिंग टीम रिव्यू है। बेशकीमती ये पल है मुकाबले में, क्योंकि यहां पर कुछ गलती हो नहीं सकती। जबरदस्त लड़ाई और जिस तरीके से आई एकवेरा इवेंट के माध्यम से इस प्रतियोगिता आमदार ट्रॉफी, रोशन शेठ पाटिल, रोहित पाटिल, संतोष शेठ पाटिल, पूरी गावदेवी क्रिकेट टीम कोपरोली, इनके माध्यम से क्रीडा प्रतियोगिता फेयर डिलीवरी। क्या मुकाबला बना है, जबरदस्त ये गेंदबाजी का नजारा है। अब 4 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 13 रनों की आवश्यकता। अमर पाटिल भी मुश्किलात का सामना करते हुए कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने ये दुनिया बदली है। क्या ये मुकाबला बदलने में कामयाबी मिलेगी? 4 गेंदे 13, एक छक्का, मुकाबले में मजा आएगा। कुछ डॉट गेंदे, यंगस्टर वाल बी टीम मुकाबले में हावी हो जाएंगे। लगभग 3,500 दर्शक लाइव जुड़े हैं हमारे साथ। मुकाबले के चारों ओर खचाखच भरा हुआ यह मैदान है, मुकाबले में मजा बाकी है। 4 गेंदे 13 की जरूरत है। सूजल बनाम अमर पाटिल, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बल्ले के निचले हिस्से में बिल्कुल गेंद आई। 1 रन तो जरूर मिलेगा, दूसरे की एक कोशिश थी, लेकिन इस बार अमर का यह विकेट है। रन मिलेगा केवल सिंगल। अब आने वाली गेंदें 3 और जीतने के लिए रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादा। 3 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। प्रवीण सिनारे जाएंगे मैदान के अंदर। 2 छक्के मुकाबला बना दिया जाएगा। 1 छक्का इस गेंद के ऊपर मुकाबले में मजा आएगा और 1 डॉट गेंद यहां पर मुकाबले में वहाल क्रिकेट टीम और हावी होती चली जाएगी। अंतिम गेंदे 3 और जीतने के लिए 12 की आवश्यकता। यह गेंद काफी हद तक तय करेगी इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। सूजल गरत बना ज्ञानेश्वर उसाटकर मैदान के अंदर हम देख सकते हैं। एक तरफ तिरंगा धुंधरे स्कायरा 11 यंगस्टर वहाल पी के सामने 3 गेंदे 12 की जरूरत। मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद, गलती नहीं होगी। ज्ञानेश्वर का विकेट, जयेश मौजूद थे। अब 2 गेंदे 12 रन। त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। हर कोई नुरी हिरा। नए बल्लेबाज महेश शेलार। 2 गेंदे 12 की जरूरत अभी भी है। क्या मुकाबले में कोई रोमांचक ट्विस्ट अभी भी बाकी है? क्या यहां पर और ड्रामा चलेगा? क्या सस्पेंस अभी भी
बाकी है। क्या जान बची है मुकाबले में। आमतौर पर पारी की शुरुआत करने वाला यह खिलाड़ी थोड़ी सी थकावट है, इसलिए नंबर पे आए 6, छठे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए पहुंचा है। लेकिन हमेशा से ही इस खिलाड़ी को पारी की शुरुआत करते हुए हमने देखा है। काबिलियत है, खासियत है, क्षमता रखता है, ताकत रखता है बड़े स्ट्रोक की, और यही उम्मीद कर रही है धुंधरे टीम मैदान में। 2 गेंदे 12 की जरूरत है। सुजल गरत, प्रतीक पाटिल ने शुरुआत की थी गेंदबाजी से, केवल 1 रन खर्चा था। धीरज ने खर्चे थे 10, घनश्याम ने खर्चे थे 8 और सुजल गरत के लिए बचाए थे 14 रन। इस ओवर में केवल 2 आए हैं। अब 2 गेंदे 12 की आवश्यकता। धुंधरे या फिर वाहल टीम, कौन जीतेगा बाजी। शॉर्ट पिच थी, मैं तो कहूंगा ये खराब गेंद थी, लेकिन इसके ऊपर भी बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाए। जिस गेंद का इंतजार था वो गेंद एक खराब आई थी। ये मौका था महेश शेलर के पास, मैं तो कहूंगा, लेकिन मिस कर गए। अब मुकाबला दूर जा चुका है। ये 1 गेंद और 11 की है जरूरत। 4000 दर्शक हमारे साथ लाइव जुड़े। इतनी बड़ी क्रीड़ा प्रतियोगिता आमदार ट्रॉफी 2025 आई एक्वेरा इवेंट के माध्यम से उन सभी लाइव देखने वाले दर्शकों का भी तहे दिल से स्वागत है। 1 गेंद और जीतने के लिए 11 रन की है जरूरत। एक लीगल डिलीवरी, यहां पर धुंधरे क्रिकेट टीम मुकाबला दूर है। सुजल गरत निकल चुके। 33 रनों के ऊपर संघर्ष हुआ था, याद रखना दोस्तों। और इस पाठा विकेट के ऊपर स्कायरा 11 यंगस्टर वाल बी टीम, वेल प्लेड, कांग्रेचुलेशंस। साली सुपर 12 मधली दमदार लढत। एका बाजूला तिरंगा क्रिकेट संघ धुंधरे, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 न्यू यंग स्टार वाल क्रिकेट संघाने दमदार प्रदर्शन केलं। सुपर 6 मध्ये वाल क्रिकेट संघ दाखल झालेला आहे, त्यांचं अभिनंदन। धुंधरे क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 1 षटक फेकलं, 1 धाव फक्त खर्च केली आणि 7 धावा ज्याने फलंदाजीमध्ये बनवल्या। वन ऑफ द ग्रेट सुपरस्टार ऑफ स्कायरा 11 यंगस्टर वाहलबी, प्रतीक पाटील मॅन ऑफ द मॅच। तर या सामन्याचा हिरो प्रतीक पाटील, आणि प्रतीक पाटीलला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो। सन्मानी अजय घोणे वाकलन आणि प्रतीक घोणे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते प्रतीकला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव केला जाईल। घनश्याम, अभिनंदन तुमच्या संघाचं। प्रतीक यावं आपण, वेल कमी आहे बघा, आम्हाला इथे लगेचच मान्यवरांना सन्मानित करावं लागणार आहे। या प्रतीक यायचे आहे। प्रतीक सन्मान चिन्ह आम्ही पाहतो। पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्रदत्त पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे। एनर्जी ड्रिंक्स पाहतो। शीतपेय प्रतिकार शक्ती प्रबल बनवण्याकरिता आमचे हरेश पाटील कोपरोली यांनी पुरस्कृत केलेले। प्रतीक यावं आपण। तुकाराम शेठ पाटील यांचं आगमन होत आहे। यापूर्वी रमेश शेठ पाटील माजी सरपंच कोपरोली उपस्थित राहिले। प्रतीक या। प्रतीक, सुरुवातीला असं चित्र निर्माण झालं होतं 2 षटकानंतर की तिरंगा धुंधरे क्रिकेट संघाच्या बाजूने सामना खऱ्या अर्थाने वळणार का, परंतु त्यानंतर गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून वाहल क्रिकेट संघाने कलाटणी दिली। या प्रतीक यावं आपण। प्रतीकचा गौरवविधी केला जाईल। सन्माननीय भातान ग्रामपंचायतीचे कृष्णा मुकादम साहेबांचे